कन्या राशीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। कन्या राशी 2025 मध्ये ज्यांची कन्या रास आहे त्यांच्यासाठी हे वर्ष कसं असणार आहे। तर मित्रांनो, हे वर्ष ज्यांची कन्या रास आहे त्यांच्यासाठी नेत्रदीपक ठरणार आहे। तुम्ही खूप भाग्यवान असणार आहात, कारण तुम्ही कन्या राशीचे जातक आहात। तुम्हाला स्थिरता, विश्वास आणि तसंच उत्पन्नात भरघोस वाढ होणार आहे। आपण मित्रांनो, ग्रहाची जे की स्थिती असते त्याच्यानुसार आपलं यश अपयश, आपलं जे भाग्य आहे त्याच्यामध्ये कमी जास्त फरक होत असतो। तर तुमच्या जे ग्रहाची जी स्थिती आहे 2025 मध्ये, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। माता लक्ष्मीची तुमच्यावर अत्यंत कृपा असणार आहे, त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये माता रानी की जय, लक्ष्मी माता की जय लिहायला विसरू नका। देवी लक्ष्मीची कृपा आपणास अवश्य लाभेल। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तुमच्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे। तुमचं वेळापत्रक सुद्धा आता व्यस्त होणार आहे। कौटुंबिक तुमचे जे संबंध असणार आहे ते चांगले असणार आहे। 2025 मध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंद असणार आहे। तुमच्या आयुष्यात हे वर्ष म्हणजेच 2025चं जे वर्ष आहे ते प्रचंड प्रगती घेऊन येत आहे। कन्या राशीच्या वार्षिक राशी भविष्य 2025 नुसार तुमचा जो ग्रह आहे गुरु, हा 9व्या घरात असणार आहे। मे 2025 पासून गुरु हा 9व्या घरातून 10व्या घरामध्ये जाईल आणि तिथूनच जे आहे तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होणार आहे। अशा असल्यामुळे तुम्हाला तुमचा जो गुरुग्रह आहे त्यानंतर ऑक्टोबर 25 ते डिसेंबर 25 मध्ये 11व्या सुद्धा घरात जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला हे वर्ष जे आहे गुरुच्या कृपेचं लाभणार आहे। गुरुदेव दत्त की जय म्हणा। तुमच्या जीवनात आनंद येणार आहे। सर्व तुमच्या वाईट जे कर्म आहे ते सुद्धा तुमचे निघून जाणार आहे। त्यासाठी तुम्हाला मित्रांनो ग्रहाची कृपा लाभणे आवश्यक आहे आणि त्यातूनच तुम्हाला कष्टसुद्धा करायचे आहे। मित्रांनो, गुरुचे जे संक्रमण आहे ते दशम भावमध्ये असताना तुम्हाला पदोन्नती तसंच उत्पन्न वाढीचे संकेत देत आहे। तुमची आर्थिक स्थिती ही चांगली राहील। यावर्षी तुम्हाला चांगली बढतीसुद्धा मिळू शकते। तसेच तुमचे जे उत्पन्नाचे स्तोत्र आहे ते सुद्धा वाढतील। नवीन नोकरीच्या तुम्ही जे शोधात आहात, कोणी सरकारी नोकरीसाठी तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बाब आहे की त्यांची मनोकामना पूर्ण होऊ शकते। मार्केटिंग, मीडिया, सेल्सशी जे संबंधित लोक आहे त्यांना सुद्धा हे वर्ष खूप लाभदायक ठरणार आहे। हे वर्ष आयुष्यातील सर्वात स्मरणीय जे वर्ष आहे त्याच्यापैकी तुमच्या स्मरणामधलं एक वर्ष असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमची बरीच तरक्की होणार आहे। वैवाहिक जीवनमध्ये सकारात्मकता राहील। वैवाहिक जीवन हे आनंदी असणार आहे। जे कुटुंब जे आहे संततीचा विचार करत आहे त्यांच्या घर संततीसुद्धा प्राप्त होईल। परदेशात जाण्याची जे संधी तुम्हाला मिळू शकते। आणि मित्रांनो, तुम्ही जे आहे थोडं खाण्यापिण्याकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, कारण तुमची दिनचर्या ही व्यस्त असणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला थोडं खाण्यापिण्यावरती तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे। तसेच तुमच्या हातून काही महत्त्वाचे धार्मिक कार्यसुद्धा होऊ शकतात। तुम्ही गरजू लोकांना मदतसुद्धा करू शकतात। तुमचं मन हे शांत राहील। तुम्हाला चांगलं आरोग्यसुद्धा या वर्षात मिळणार आहे। यावर्षी मे महिन्यापासून राहू तुमच्या 6व्या भावातून आणि केतू तुमच्या 12व्या भावातून प्रवेश करणार आहे। यामुळे तुमच्या जीवनात शत्रू हे कमी असणार आहे किंवा नसणार। तुमचे विरोधक तुमचे नुकसानसुद्धा करू शकणार नाही। तसेच परदेशातून पैसे कमावण्याची नवीन संधीसुद्धा दिसत आहे। केतू 12व्या भावातून जात असल्यामुळे तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते। जसं माणसाचं उत्पन्न वाढतं तसंच खर्चसुद्धा दिसत आहे। तुम्ही काही धार्मिक कार्यातसुद्धा जाऊ शकता, सहभागी होऊ शकता। तसेच तुम्ही खूप पैसे कमवाल आणि हे पैसे चांगल्या कामावर सुद्धा खर्च कराल। तुमच्या कुटुंबामध्ये सहकार्याचं वातावरण राहणार आहे। तुम्हाला जे आहे हे वर्ष बऱ्याचपैकी जे आहे चांगलं असणार आहे। तुम्हाला गुरु बृहस्पतीची पूजा केल्यानं अजून जास्त तुम्हाला फायदा होणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे तर दर गुरुवारी चंदनाचा तिलक लावून तुम्हाला
देवाजवळ दिवा लावायचा आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे की तुमचं करिअरमध्ये ज्या काही अडचणी आहे त्या दूर होतील आणि तुम्हाला प्रगती मिळेल. फक्त तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे की तुमचा आता चांगला काळ आहे, तेव्हा तुम्ही कोणाची फसवणूक व विश्वासघात करू नका. तुमची आर्थिक कुंडली कशी असणार, तर हे वर्ष तुम्हाला आर्थिक आघाडीवर नेण्याला जे आहे आलेलं आहे. आर्थिकदृष्ट्या हे उत्कृष्ट. भौतिक सुखसोयीवरती तुम्ही पैसा खर्च कराल. व्यवसायात तुम्हाला जे आहे बराचसा तुमचा व्यवसाय वाढेल. नवीन तुमचे जे आहे बिझनेस तुमचा ग्रोथ करेल. तुम्ही परदेशवारीसुद्धा करू शकता. तर अशा जे आहे एकंदरीत गुरुग्रहाचं जे आहे तुमच्यावरती आशीर्वाद असल्यानं तुमची वृद्धी होणार आहे. तसंच तुमचं कौटुंबिक जीवन, तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण राहणार आहे आणि तुमचे जे वादविवाद असेल ते सुद्धा तुमचे संपणार आहे. नोकरदार तुम्ही जर असाल तर तुम्हाला वेतनवाढ मिळू शकते. ज्या ठिकाणी तुम्ही काम करत असाल तिथे तुमची प्रगती होणार आहे. भागीदारी असेल तर ते सुद्धा तुम्हाला फायदा देईल. आर्थिकदृष्ट्या हे वर्ष तुमच्यासाठी जे तुम्ही ध्येय घ्याल ते साध्य करायला तुम्हाला मदत करणार आहे. तुमचं बँकेचं बॅलन्ससुद्धा वाढेल. शुभ कामांवर तुम्ही खर्च कराल. कन्या राशीमध्ये आरोग्य कसं राहील, तर आरोग्याची जी आहे तुम्हाला दृष्टीनं चांगलं हे वर्ष आहे, परंतु तुम्हाला जी आहे तुमच्या भोजनाकडे आणि तुमच्या फिटनेसकडे लक्ष द्यायचं आहे. जास्त तुम्ही जर बाहेरचं खाल किंवा जास्त खाल तर तुम्हाला जी आहे मोठ्यापेची जी आहे लठ्ठपणाची समस्या दिसत आहे. तुमचं मन हे पवित्र विचारमध्ये राहील. धार्मिक कार्यसुद्धा तुम्ही कराल. वर्षाच्या सुरुवातीला काही चांगली बातमीसुद्धा तुम्हाला मिळेल आणि त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये शुभ कार्य काही घडायचं असेल तर ते सुद्धा यासाठी चांगला वेळ आहे. तसंच जे संतान प्राप्ती इच्छुकता त्यांच्या दृष्टीने सुद्धा हा चांगला काळ आहे. तसेच कन्या राशीचे जे वृद्ध आहे, ज्यांना मधुमेह, BP, सांधेदुखीचा त्रास झाला आहे, मुलांचे आरोग्य चांगले असणार आहे. पण मुलं हे चंचल असतात, त्याच्यामुळे त्यांच्याकडे आपल्याला अभ्यासावर लक्ष तुम्हाला ठेवावं लागणार आहे. तुम्हाला ध्यान करण्याचा सुद्धा सल्ला देण्यात येतो, जेणेकरून तुमचे आरोग्य हे चांगले राहील. आरोग्य चांगले राहण्यासाठी कामासोबत तुम्हाला विश्रांतीसुद्धा घ्यायची आहे. आहाराची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. ताजी फळे, भाज्यांचे रस वगैरे तुम्हाला पिणं आवश्यक आहे किंवा ते पिलं तर तुम्हाला प्रकृती चांगली राहील. त्याचप्रमाणे तुमची करिअर कसं असणार आहे, वार्षिक राशी भविष्य 2025 नुसार हे वर्ष तुमच्यासाठी यशाचे नवीन आयाम घेऊन येणार आहे. तुम्ही जी मेहनत कराल, जे तुम्ही करिअरमध्ये मेहनत करत आहे इतक्या वर्षापासून हे वर्ष तुम्हाला फलदायक असणार आहे. तुम्ही जर स्पर्धा परीक्षा करत असाल किंवा कुठल्या जॉबची प्रतीक्षा करत असाल तर तो तुम्हाला मिळणार आहे. तुमची रोजगार जर तुम्ही करत असाल, व्यवसाय करत असाल तर ते सुद्धा तुमचं वाढणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे उत्पन्न वाढणार आहे. पैसा तुमच्याजवळ येणार आहे. चांगला पैसा हे वर्ष तुम्हाला घेऊन येणार आहे. जर तुम्ही कंपनीमध्ये काम करत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळण्याची सुद्धा संधी आहे. तशाच तुम्ही नवीन काही योजना तुमच्या दिमागात असेल तर त्यासुद्धा तुम्ही यावर्षी त्याला अंमलात आणून तुम्ही त्याच्यामध्ये जी आहे तुमचं बिझनेस, तुमचं जे काही नोकरी आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रगती करू शकता. तुम्ही जर प्रेमामध्ये असाल 2025मध्ये आणि तुम्हाला लग्न वगैरे करायचं असेल, नातेसंबंधासाठी हा वर्ष चांगला आहे. वैवाहिक जीवन तुमचा आनंद राहील. प्रेम वार्षिक राशी भविष्यानुसार तुम्हाला प्रेमाची सुंदर अनुभूतीसुद्धा मिळणार आहे. जोडीदारासोबत 7 जन्माचे नाते तुम्हाला जाणवेल असा हा जो आहे काळ आलेला आहे. एकंदरीत पाहता हा काळ खूप चांगला आलेला आहे आणि फक्त तुम्हाला जे आहे कोणाचं मन दुखवायचं नाही आहे, कोणाचं वाईट तुम्हाला चित्तायचं नाही आहे, कारण हा काळ तुम्हाला जो आहे चांगल्या पद्धतीनं तुम्हाला याच्यामध्ये भरपूर फायदा देऊन जाणार आहे. तरीही माता रानी की जय, लक्ष्मी माता की जय लिहायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.